खरं म्हणजे सकाळपासून जी 2 सत्र झाली त्या सत्रांनी एक भरभरून आनंदही दिला आहे आणि एक प्रकारचं मोठं दडपण पण आहे की आपण कुठल्या आगीशी खेळतोय. पण त्याच्यात आधार एवढाच आहे की सगळ्यांनी मायेने जशी सुरुवात केली होती आणि ते म्हणाले की स्वातंत्र्योत्तर काळात इथली ही पहिली पिढी होती लिहिणारी आणि त्या पिढीचीच आम्ही दुसरी तिसरी नातवंड पतवंड असे आम्ही सगळे आहोत. आणि खरं म्हणजे त्याच प्रेमापोटी हे सर्व सिनेमातली नाटकातली मंडळी इथे उपस्थित आहेत. तर सकाळच्या सत्रातल्या काही मान्यवरांनी ही सुद्धा मांडणी केली की प्राचार्य रारम बोराडे यांचं लेखन हे सिनेमॅटिक पण आहे. त्याच्यामध्ये जो सिनेमॅटिक एसेन्स आहे तो पण खूप जास्त आहे आणि कुठेतरी आमचं सगळ्यांचंच एक मत असू शकतं, त्याच्यावर आम्ही चर्चा करूच, की जेवढा छान संचार बोराडे सरांच्या लेखनाचा नाटकात झाला, कथांमध्ये कादंबऱ्यांमध्ये झाला किंवा अलीकडच्या काळात फेसबुकवरती सुद्धा त्यांचा अक्षरशः धुमाकूळ असतो, तर तेवढं तसं काही सिनेमामध्ये झालेलं नाही. काय होऊ शकतं, काय करता येईल, काय योजना आहेत, या सगळ्यावरती आम्ही खरं म्हणजे एक अनौपचारिक अशी इथे चर्चा करणार आहोत. मी सगळ्यात सुरुवातीला अजितदादांना बोलतं करण्याचा प्रयत्न करतो की स्वातंत्र्योत्तर काळानंतर आलेली ही कादंबरी आणि त्याच्यामध्ये सिनेमाची जर भाषा म्हटलं म्हणजे सिनेमाची भाषा वेगळी आणि सिनेमात बोलली जाणारी भाषा वेगळी. सिनेमात जी मराठी भाषा बोलली जायची ती एक वेगळीच भाषा आहे. ती महाराष्ट्रात बहुतेक कुठंच बोलली जायची नाही. पूर्वी जे पायंडा असायचा की ते चंद्रकांत सूर्यकांतचं जे असायचं की कोणीतरी फारच रुसल्यालं दिसतंय अशी वगैरे ती भाषा होती. कुठेतरी ती भाषा बदलायची सुरुवात झाली. ती बदलणारे महत्त्वाचे लोक इथे आपल्यासोबत उपस्थित आहेत, ज्यांनी ते बदल घडवून आणले, त्यांचे प्रतिनिधी म्हणून आम्ही सगळे इथे आहोत. तर मला अजित सरांना असं विचारावं वाटतं की भाषा म्हणून सिनेमातली भाषा म्हणून जो बदल होत गेला तर त्याची सुरुवात एक प्रकारे पाचोळ्यापासून झाली असं म्हणता येईल का? आणि पुढील प्रवास कसा आहे? पाचोळ्यापासून. मी पहिल्यांदा काहीही पुढे बोलण्यापूर्वी एकदा रारम बोराडे सरांना वंदन करू इच्छितो. त्यांचा सतत मायेचा हात आमच्या पाठीवर राहिलेला आहे आणि हे नुसतं मी हा कार्यक्रम आहे म्हणून औपचारिक बोलत नाही, परंतु आमचे जे काही सिनेमे आले, जी नाटकं झाली, त्याला प्रसंगी इतर कोणाबरोबर जाऊन किंवा एकट्याने जाऊन त्यांनी पाहिलेलं आहे. म्हणजे त्यांच्या सभोवताली असं कुणीच नसेल की ज्याचं त्यांनी काही पाहिलं नाही. ज्यांना ज्यांना ते आपलं मानतात, जे त्यांच्या आजूबाजूला राहिलेले आहेत, ते काय निर्माण करतायत नेमकं, ते काय प्रयत्न करतायत, त्या प्रयत्नांची दिशा सतत पाहण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. आणि कितीतरी वेळा त्यांनी फोन करून मग सांगितलेलं आहे की तुमचं हे मी पाहिलं, मी गेलो होतो, मी पाहिलं आणि त्यात मला हे आवडलं किंवा हे आवडलं नाही, हे सुद्धा अत्यंत प्रांजळपणे त्यांनी सांगितलेलं आहे. तर त्यामुळे सतत बोराडे सरांचा एक आशीर्वाद आम्हाला सगळ्यांना इथे औरंगाबादमध्ये मराठवाड्यात काम करणाऱ्या लोकांना आहे असं मी इथे नोंदवू इच्छितो. हा जो कार्यक्रम सकाळपासून चाललेला आहे तोही मला अतिशय चांगला वाटला. म्हणजे किती महिन्यांची प्रिपरेशन याच्या मागे गेली असेल याची कल्पना येऊ शकते. एका कादंबरीवर आणि त्या कादंबरीकाराच्या संदर्भामध्ये दिवसभर अशा प्रकारचं चर्चासत्र होणं, त्या कादंबरीचा विचार होणं आणि आता याचा सिनेमॅटिक विचार होणं आणि हे पाहतोय आपण, हे नेपथ्य पाहतोय आपल्या आजूबाजूला असलेलं, किती सुरेख उभं केलं आहे. म्हणजे चित्रपटांमध्ये असं असतंच, पण हे किती सुंदर उभं केलं आहे. आता त्या मुलांनी केलेला तो सीन, त्यासाठी केलेला प्रयत्न, निकाळजे मॅडमनी वाचलेलं सगळं, हे सगळं आपल्याला पुन्हा पुन्हा त्या कादंबरीकडे घेऊन जातं. म्हणजे समीक्षक इकडे होते, समीक्षकांनी अत्यंत सुंदर भाषणं केलेली आहेत, त्यावर काही बोलण्याचा माझा अधिकार नाही. कादंबरीवर पण फार काही कोणी चांगलं लिहित नाही किंवा फार सिरियस लिहित नाही असं म्हणतात. नाटकांवर तर अजिबातच लिहित नाही कोणी.
किंवा असं समीक्षक इथे आहेत ते असं म्हणू शकतात की अशी नाटकंच आता होत नाहीत की ज्याच्यावर आम्ही लिहावं. पण तरीसुद्धा जी काही नाटकांची क्वालिटी असेल त्याच्यावर लिहायला जास्तीत जास्त समीक्षक हवे आहेत, पाहिजे आहेत. कारण कोणीच जी महत्त्वाची गणली जातात त्या नाटकांवर सुद्धा फारसं लिहित नाही. तर याच्यावर इतकी सुंदर चर्चा इथे होऊ शकते याचा मला खरोखर खूप आनंद आहे. चर्चेमध्ये बोलताना म्हणजे नेहमी परत परत प्रश्न असा पडतो की का 50 वर्षानंतरही पाचोळाच का? तर त्याचं इतकं सुंदर उत्तर मला समीक्षकांच्या भाषणांमधनं पण मिळालं की बऱ्याचदा ते त्यांच्या लेखांमधनं पण मिळत नाही, पण भाषणांमध्ये इथे मिळालं की घोलप सरांनी जे सांगितलं तसं एक अज्ञात काहीतरी जे दिसत नाही आपल्या डोळ्यांना असा कोणीतरी व्हिलन याच्यात आहे. आणि तरी तो असा न दिसणारा जो व्हिलन आहे जो आपल्या पूर्ण आजूबाजूला आहे तो CCTV सारखा आपल्यावर लक्ष ठेवतोय असं ते म्हणाले. आणि तसंच रणधीर शिंदे पण म्हणाले की एक मोठी सावली त्या गंगारामच्या मागे आहे असं आपल्याला दिसतं. मला या कादंबरीतल्या ज्या गोष्टी आवडतात त्याच्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या स्त्रीचं, पार्वतीचं निवेदन. दुःखाचा एक मंद सूर या संपूर्ण निवेदनाच्या मध्ये. आणि तो इतका आपल्याला अस्वस्थ करत राहतो सारखा, तो सांगत राहतो, तो अस्वस्थ करत राहतो. आपल्याला वाटतं अरे ही स्त्री का बंड करून उठत नाही. गंगाराम मशीनवर बसतोय फक्त आणि तो काम करतोय. भाना शिक्षण करतोय, तोपर्यंत तो सिन्सिअर आहे, म्हणजे त्याच्याबद्दल काही तक्रार करायला चान्स नाही आहे. पण ही स्त्री घरचं पण सगळं करते, त्या पोरीलाही सांभाळते, तिला घेऊन शेतावरही जाते, लोकांच्या शेतावरती काम करते, तरी तिला निर्णय घ्यायचा काहीच अधिकार नाही. आणि पुन्हा पुन्हा हा काहीतरी पती निर्णय घेत जातो आणि तिला ते फॉलो करावं लागतं. म्हणजे निदान मला असं वाटलं की भानाच्या शिक्षणाच्या बद्दल तरी तिने कुठेतरी म्हणायला पाहिजे होतं की नाही नाही काही काही असे ना, पण ह्याचं शिक्षण चालू राहू द्या, मग बाकी आपण काय करायचं ते आपण करू. पण ते सुद्धा ती बोलू शकत नाही. आणि परिस्थिती इतकी वाईट आहे, म्हणजे परिस्थितीची जी नियती असते जी ठरलेली नसते पण त्या त्या वेळेला तुम्हाला फेस करावी लागते, अशी जी नियती असते त्या नियतीमुळे त्याचा जो शिक्षक आहे भानाचा, तो शिक्षकसुद्धा असं म्हणू शकत नाही की नाही नाही याला शिकवाच काही का होईना, बघू आपण काय करायचं ते, पण याचं शिक्षण नाही बंद होता कामा, असं तो म्हणू शकत नाही. तिची अपेक्षा असते की त्या गुरुजींनी तरी असं म्हणावं, पण गुरुजीसुद्धा असं म्हणत नाहीत, तिला काही म्हणण्याचा अधिकार नाही. असं तो दुःखाचा मंद सूर मला पूर्ण त्या कादंबरीत दिसला. आणि ती गोष्ट त्या कादंबरीला खूप वर घेऊन जाते असं मला वाटतं. पाचोळा हे मला आठवतं नवीन आलेलं होतं आमच्याकडे, तेव्हा तेंडुलकर आले होते आणि तेंडुलकरांशी बोलणं चालू होतं. त्यावेळेला आम्ही चर्चा केली होती त्याची. तेव्हापासून वेगवेगळ्या प्रकारे ती चर्चेत असलेली कादंबरी आहे. तिच्या भाषेसाठी आहे, तिच्या आटोपशीरपणासाठी आहे, अत्यंत कमी शब्दांमध्ये किती ताणेबाणे तिने व्यक्त केलेले आहेत, यासाठी ती कादंबरी अत्यंत महत्त्वाची आहे. आणि त्याचा एक मोठा ठसा हा नंतरच्या काळावर राहतोय आणि आजपर्यंत आपल्याला ती वाचल्यानंतर तितकीच भावते, हे त्याचं फार मोठं वैशिष्ट्य आहे. तर बोराडे सरांनी हे जीवन उभं करताना ही भाषा वापरली आणि त्या भाषेचा परिणाम, ठसा हा पुढच्या कितीतरी कलाकृतींवर राहिला असेल. मराठवाड्यामध्ये लक्ष्मण देशपांड्यांनी वऱ्हाडचा केलेला प्रयोग, त्यानंतर आमचे मित्र घारे देशमुख यांनी गाजराची पुंगीचा केलेला प्रयोग, या वेगळ्या प्रयोगांमधनं ही भाषा जात होती बाहेर. पण सिनेमामधनं कदाचित आधी गेली असती तर फार बरं झालं असतं. आता शिव कदमना हे जाणवलं आणि त्यांनी ते करायला घेतलं. शिव कदम किती मोठे दिग्दर्शक आहेत हेही आपल्याला सकाळपासून दिसलं की त्यांनी रारम बोराड्यांना पण अभिनय करायला लावला, की रारम बोराड्यांना इकडे आणलं आणि त्यांच्याकडनं पाचोळा असं लिहून घेतलं आणि मकरंदी त्याला मदत केली. त्याच्यात आमचा प्रयत्न हाच होता की इथे सगळे लिहिणारे लेखक, समीक्षक, त्या एका फ्रेटर्निटीचे सगळे लोक आहेत आणि ते सतत म्हणतात की सर आमचं लिखाण पण वाचतात, आमच्याशी चर्चा करतात. नाटक सिनेमा आले म्हणून आम्हाला म्हणणं आहे की तुमच्यापेक्षा जास्त सरांचं लक्ष आमच्यावरती आहे. आणि
नाटक असो, सिनेमा असो, आमचा चित्रपट चावडी उपक्रम चालतो आपल्याकडे MGMमध्ये, तर तिथे 3.5 तासाचा सिनेमासुद्धा सरांनी शांत बसून बघितलेला आहे. आता त्यांना थोडंसं त्रास होतो किंवा ते व्यवस्थित ऐकायला येत नाही. त्यांनी मला घरी बोलून विचारले, की ह्याच्यावर काही टेक्नॉलॉजीमध्ये काही उत्तर आहे का? तर जेवढा जीव त्यांचा खरा म्हणजे लेखनावरती आहे, लिटरेचरवरती आहे, तेवढंच प्रेम त्यांनी बाकी कलाकृतींना पण दिलं. म्हणून आम्ही प्रयत्न हा केला, की एक प्रकारे आम्ही घुसखोरी केली. दाखवायचा प्रयत्न केला, की ते मूळ नाटकवाले आहेत. म्हणून कदाचित ते असेल. भाषेचा हा जो प्रवास सुरू झाला मकरंदादा, त्याच्यातला एक ठळक टप्पा जो होता, तो चित्रपट होता कायद्याचं बोला. मराठी सिनेमातली ती भाषा बदलली आणि ही फार मोठी घटना आहे. त्या घटनेला घडवणारे त्याचे 2 शिल्पकार इथे आहेत आणि तिथून पुढे मराठी लिहिणारे, सिनेमा लिहिणारे, दिग्दर्शक ह्या सगळ्यांनी रिथिंक करायला सुरुवात केली. म्हणजे आजसुद्धा टेलिव्हिजन पाहू नये, पण जर तुम्ही पाहत असाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला विदर्भाच्या भाषेचा प्रयोग दिसतो, काहीतरी कोल्हापुरी सातारी भाषेचा काहीतरी प्रयोग दिसतो. एका प्रादेशिक भाषेचा एक दखल घ्यायला लावणारी ती, मला असं वाटतं, ती घटना होती कायद्याचं बोला. आणि तिथून पुढे मग मकरंद सरांचा जो पुढे प्रवास आहे तो अगदी दिल्लीत गोंधळ गल्लीत मुजरापर्यंत. तर मला असं वाटतं की केवळ त्या चित्रपटातली बोली भाषाच नाही, बोलणंच नाही, तर एक मराठवाडी ह्युमर जे आहे, जे आजही बोराडे सरांच्या फेसबुकवरती दिसतं, तर हे ह्युमरसुद्धा पुढे स्वीकारलं गेलं. तुमचा जो कनेक्ट आहे सरांसोबतचा, तुम्ही रिलिजियसली जे फॉलो करता सरांच्या सगळ्या लिखाणाला, त्याचा कसा पुढे ह्या सगळ्या प्रवासात तुम्हाला फायदा होतो? एकतर मी त्यांना भाऊ म्हणतो, त्यामुळे माझं ते घरगुती नातं आहे. मी जेव्हा जमेल तेव्हा भाऊंना भेटतो, गप्पा मारतो. म्हणजे त्यांच्या वैयक्तिक लायब्ररीमध्ये हात घालून 2 पुस्तकं घेऊ शकणारा मी आहे, त्या मंडळींपैकी मी एक आहे. तर भाऊंवरचं प्रेम हे फार कायमस्वरूपी आणि खूप आधीपासनं. त्याचं कारण असं की एकतर आता ही शोकात्मक बाजू आपण पाहिली त्यांच्या लेखनाची पाचोळाच्या निमित्ताने, पण माझ्यासारख्या नटाची पण एक बाजू आहेच आहे त्यांच्याकडे. त्यांच्या लेखनात पिकलं पान हिरवं रान असेल, पिकलं पानवर खूप वर्षांपासून डोळा आहे माझा. पण ते नेमकं कसं आहे की ते सोनटक्के सरांकडे त्याचे राईट्स आहेत. सोनटक्के सर हे आमचे तसे आजोबा, घारे देशमुख मास्तर हे आमच्या बापाचे यायचे. तर आजोबांकडेच ते राईट्स असल्यामुळे मी मध्ये खूप प्रयत्न करून म्हणलं पिकलं पानचं, पण मला सोनटक्के सरांनी शेवटी परवानगी दिलेली आहे. आता पिकलं पानला दिली. भाऊंनी एक कथासंग्रह मला पण अर्पण केला होता, अगं अगं मिशी नावाचा. त्या अगं अगं मिशीवरही मला काहीतरी सिनेमा करावा किंवा वेब सिरीज करावी असं डोक्यात आहे. ते पण मी सोनटक्के सरांशी बोललो आणि अल्पावधीतच ते आकाराला येईल असं दिसतंय. कारण अलीकडच्या ह्या 2 वर्षाच्या कालखंडानंतर विनोद हे एक नवीन औषध हे लोकांच्या लक्षात आलं. ॲलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेदाबरोबरच विनोद हा सुद्धा एक औषधाचा भाग आहे, हे या कोविड पॅन्डेमिकने आपल्याला शिकवलं. म्हणजे बरेच पेशंट आता त्यावर रिॲक्ट होताना दिसले की आम्ही हास्य जत्रा नेमाने बघायचो किंवा विनोदी, हे पाहून आम्हाला खूप बरं वाटलं. तर विनोद करावा. आणि शेवटी विनोद मला जास्त जवळचा आहे गंभीर ह्याच्यापेक्षा. मला विनोदी आवडतं, कारण लोकांना हसवत ठेवणं ह्याच्यासारखी आनंदाची गोष्ट नाही. न हसणारा माणूसही हसवून दाखवू या जिद्दीला खरोखरीच दुसरं काही हे नाही आहे, मला असं वाटतं. तर पिकलं पान आणि अगं अगं मिशी ह्या 2 ह्याच्यावर मी करेन. पण त्याच्या आधी तू डाव साधलायस तो त्या शोकात्मक बाजूचा आहे. आणि अर्थातच तुझ्याकडनं ती अपेक्षा होती, पाचोळावर काहीतरी महत्त्वाची एखादी कलाकृती व्हावी असं खूप आधीपासनं डोक्यात होतं. पण ते शिवधनुष्य तू उचललंस आणि ते यशस्वी आज करून दाखवलेस, याचा आनंद आणि अभिमान मराठवाड्याच्या परंपरेतला एक पाईक म्हणून मलाही आहेच. आणि भाऊंचं काय झालं की भाऊंच्या तू जसं म्हणलास की सिनेमावाल्यांचं कमी लक्ष गेलेलं नाही आहे, फक्त ते चुकीच्या हातात गेलं की काय असं मला. महान गाववर सिनेमा झालाच की,
पण कसं होतं की सिनेमा करेक्ट माणसाच्या हातात जाणं आणि त्याने ते करेक्ट मांडणं ही एक वेगळी गोष्ट असते आणि त्याला यश मिळणं. तर त्यामुळे कसं आहे की भाऊंच्या काय म्हणूया असा स्वभाव आहे त्यांचा की कुणालाही ते आपलं म्हणतात. त्यामुळे त्यांना ते व्यवसायातले छक्के पंजे कधीही कळू शकत नाही. त्यामुळे जशी त्यांची पुस्तकातली भाषा आहे रांगडी आणि नैसर्गिक, तसाच त्यांचा स्वभाव पण आहे. त्यांनी कधीही मला आत एक भाऊ आणि बाहेर एक भाऊ आहेत असं मी कधीही पाहिलं नाही. प्रेम त्यांनी फार मनापासूनच ते करतात. आजही गात्र शिथिल झाली तरी भाऊंकडे बघ तू, वाचनाला एक मनुष्य असतो. त्यांना नवीन कुणी काही लिहिलं की त्याचं ते ऐकायची इच्छा असते, ते त्याचं कौतुक करायची इच्छा असते. त्या सगळ्या ह्याचा धांडोळा ते आजच्या तारखेपर्यंत ते घेत आहेत, अव्याहतपणे घेत राहतात. एक सृजनशील साहित्यिक आपण ज्याला म्हणू. आता कसं असतं बऱ्याचदा लेखनाच्या वेगवेगळ्या दिशा लेखक शोधत असतो. तो विद्वान लेखक होण्याचा प्रयत्न करत असतो. मग तो हे शोधतो, ते शोधतो, तोही एक विषय बघूया, तोही एक विषय बघूया. पण त्यामध्ये आपलं सत्व जपून लिहिणारी माणसं जी असतात ती मला फार जवळची आणि महत्त्वाची वाटतात. आणि ते थेट आपल्या काय या हृदयीचे त्या हृदयी अशी ती एक भाषा असते. म्हणून आपल्याला लेखक डोळ्यासमोर जरी नसला तरी आपल्याला तो खूप मोठा नेहमीच जाणवत राहतो. तर भाऊंचं तसं असणं मला जास्त महत्त्वाचं वाटतं. त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टी जरी असल्या आणि मराठवाड्यातली थेट भाषा आहे त्यांच्या प्रत्येक ह्याच्यामध्ये. आणि म्हणून मला असं वाटतं की कलाकृती म्हणून ह्या दोन ह्याच्या मागे मी लागलो आहे. आणि भाऊंना माहिती आहे हा प्रवास मोठा आहे. रादर प्रेरणाला जास्त माहिती आहे, तिने तो जवळून बघितला आहे की मी गेली साधारण 10-12 वर्ष ह्या दोन्ही गोष्टींच्या मागे आहे. आणि काय झालं होतं, पिकलं पानचं आम्ही दूरदर्शनवर एक छोटीशी मालिका सोनटेक्के सरांनी केली होती. त्यावेळी मी काशीराम केला होता. आणि तेव्हाच मी सरांना जरा म्हणत होतो की सर किती मस्त आहे ना, किती मस्त आहे ना. सर मला माहिती आहे असं ते तर तो डोळा माझा आज आहे. पण मी आता रिसेंटली बोललो सोनटक्के सरांशी आणि त्यांनी मला परवानगी दिली, ह्याचा आनंद आहे. राहतो प्रश्न भाषेचा. मला असं वाटतं शिव की माझ्या अगोदर तू जसं म्हणाला की मराठवाड्याची भाषा अजितदादाच्या कायद्याचं बोलल्यानंतर म्हणजे चंदू हा एक महत्त्वाचा शिल्पकार त्यातला आपण त्याचा उल्लेख करणं आवश्यक आहे. कारण चंदूनी ती गोष्ट मांडली आणि दिग्दर्शक म्हणून मांडली. त्याच्या अगोदरची जी भाषा आहे ग्रामीण भाषा ती पश्चिम महाराष्ट्राची जास्त होती. दुसरं असं की भाषा ग्रामीण भाषेबद्दल माझं वैयक्तिक मत असं आहे की ती कुठल्याही प्रांतातली असो तिच्यामध्ये एक अंगभूत गोडवा असतोच. त्यामध्ये एक गाणं असतं. ज्याला ते गाणं उत्तम गाता येतं तो ग्रामीण भाषा उत्तम बोलतो. आणि ती भाषा दरवेळेस तेवढ्याच पद्धतीनं काळजाचा ठाव घेते प्रेक्षकांच्या. कारण अगदी अलीकडचं उदाहरण द्यायचं झालं तर नागराज मंजुळेच्या सैराटची भाषा जी आहे ती सोलापुरी भाषा आहे. पण तीसुद्धा आपण किती आपल्याला एकदम जवळची वाटली ना. मराठीत कळलं नाही, इंग्लिशमध्ये सांगू का, ते आपल्याला जवळचं असणं जे आहे ते गाणं एकदा जमलं त्या भाषेतलं की ती भाषा आपली कुठलीही ग्रामीण असो. कर्मधर्म संयोगाने आमच्या म्हणजे माझ्या पिढीपासनं मराठवाड्याच्या भाषेला चित्रपटातलं एक स्थान मिळालं. आणि त्यामुळे आम्ही अव्याहतपणे गेली 3 दशकं मी आज ती भाषा वापरतोय. आणि त्या भाषेतला गोडवा संपत नाही. कारण शेवटी काय असतं, आपण भाषेला मोठं कधीच करू शकत नसतो, तेवढी आपली पात्रता नसते. भाषेमुळं आपलं काहीतरी घडलेलं असू शकतं यावर माझा विश्वास आहे. भाषेने मला आज कुठेतरी आणलं आहे यावर माझी नितांत श्रद्धा आहे. माझ्यानंतर येणारा मराठवाड्यातला कलावंत हा माझ्यापेक्षा जास्त चांगलं मराठवाडी बोलेल याची मला खात्री आहेच. तो जास्त प्रेक्षकांना रिझवेल याची खात्री असते. तर आज या निमित्ताने मला सांगायचं एवढंच होतं, भाऊंच्या पिकलं पानवर आणि अगमेशीवर मी लवकरच काम सुरू करतोय. बाकी त्यात ती भाषा येईलच. नक्कीच. मराठी पाचोळा आता केलेला असताना जेव्हा आम्ही पाचोळा हे टायटल रजिस्टर करायला गेलो चित्रपट महामंडळाकडे, तर आम्हाला असं कळलं की पाचोळा हे टायटलसुद्धा रजिस्टर आहे. कारण मराठीमध्ये दरवर्षी 500च्या वर सिनेमे रजिस्टर केले जातात चित्रपट महामंडळात. त्याच्यामुळे शाळा, दप्तर, पाटी, पेन्सिल, मास्तर असे सगळे शब्दच संपलेत. ते आता थेट नाळपर्यंत पोहोचलेत. म्हणून ते मराठी सिनेमांची नावं विचित्र विचित्र येतात तर लोकांना कळते काय नाव दिलं रे, उपलब्धच नव्हतं तो काय करेल असं ते. आम्ही दादांबरोबर आम्ही रस्त्याने जात होतो तर त्यांनी ते एका
सिरियलचं बघितलं ते, आणि त्या सिरियलचं टायटल होतं ते त्यांच्या भाषेत त्यांनी फार छान उच्चार केला होता, ते उडू उडू झालंय बघ म्हणे यांचं. आता एवढे सिनेमे बनतात आणि कसे बनतात वगैरे त्याच्यावर आपण नको बोलायला, पण एवढं सकस लिटरेचर आहे. मी दोघांनाही हा प्रश्न विचारतो की एवढं सकस लिटरेचर आहे, जो कंटेंट पाहिजेत सिनेमा करायला, एवढं प्रचंड भाऊंच्या लिखाणात आहे. पाचोळाच नाही तर अजूनही सगळ्या कादंबऱ्या, कथा, एकाहून एक त्याच्यामध्ये कंटेंट आहे, ज्यांनी खरंच सिनेमावाल्यांना भुरळ घातली पाहिजे. काय असू शकतं की फार त्याच्यावरती काही झालेलं नाही आहे? नाही, मी म्हणलं तसंच आहे. कारण ते बऱ्याच जणांनी अधिकार आधी घेऊन आधी कलाकृती तयार केल्या. महानगावसारख्या कादंबरीवर चांगली गोष्ट, आता ती अत्यंत म्हणजे सिनेमाचीच गोष्ट आहे. भाऊंच्या लेखनात जसं तू म्हणतोस तसं सिनेमा तसाही असतोच. तर पण ते योग्य हातात जाणं ही मला महत्त्वाची गरज वाटते. आणि ते अधोरेखित होणं, त्याचं विनोदी असणं, त्याचं गंभीर असणं त्या गोष्टीचं, ते तेवढ्या ठामपणे आणि चांगल्या पद्धतीनं मांडता येणं ही महत्त्वाची गोष्ट असते. दुसरं असं असं का आमच्या क्षेत्रामध्ये, आता मी सिनेमामध्ये गेली 30 वर्ष काम करतोय, पण मला असं वाटलं की आता तो कालोख बदलत चालला. म्हणजे बघ, मराठी सिनेमा सामान्य मराठी प्रेक्षकांसाठी किती उपलब्ध आहे, तर माझ्या दृष्टीने नाही आहे. मी त्यावर सतत भाष्य करत असतो की खरा प्रेक्षक हा 30 आणि 40 रुपये देऊ शकणाऱ्या प्रेक्षक हाच खरा आहे. त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही मल्टिप्लेक्सला बघ, साधं स्टॅटिस्टिक्स आपण जर बघितलं तर समजा एखादा दक्षिण भारतीय सिनेमा जो 150-200 कोटी रुपयाचं बजेट असलेला असतो, त्याला लोक 150-200 रुपये मोजू शकतात आणि तसा एक वर्ग आहे. पण तुमचा सिनेमाच मुळात 2-3 कोटी रुपयांचा आहे, तर त्यालाही 200-300, 400-500 असं कसं तिकीट असू शकेल? मग तो तुम्ही 20-30-40 रुपयात का उपलब्ध करून देत नाही? मला वाटणारी ही गोष्ट आहे. आणि ज्या दिवशी मराठीच्या बाबतीत तसं सुरू होईल, त्या वर्षी प्रेक्षक जास्त बहुसंख्येनं मराठी कलाकृती बघायला येईल असं मला ठामपणे वाटतं. जसं दक्षिण भारतामध्ये त्यांचे सिनेमे कमी दरातही उपलब्ध आहेत सामान्य जनतेसाठी, पण आपल्याकडे ती सोय तशी नाही आहे. मराठीच्या हक्काची म्हणशील तर सिनेमागृह किती आहेत? एखादं मला नाव सांग. ती जे 4-5 नावं होती ती पण ती आता पण गेलीत आता. गेलेली आहेत. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की हक्काची सिनेमागृह मिळणं आणि त्यात मराठी सिनेमा 30-40 रुपये या तिकीट दरात दाखवणं, ही गोष्ट जर घडली तर मग मराठी सिनेमांना चांगले दिवस, सुवर्णयुग, बऱ्याच त्या उपाध्या असतात, तसल्या लावता येतील की काय असं मला वाटतं. पण सद्य परिस्थितीत ते शक्य नाही आहे, कारण मल्टिप्लेक्समध्ये फार खर्च होतो. आणि बघ, एका साधं गणित जर धरलं तर एका वर्षाला आठवडे 48 असतात आणि तू म्हणतोयस की सिनेमे 500 रजिस्टर होतात, त्यातले समजा 100-125 सिनेमे बनले तर ते 48 आठवड्यात बसतील कसे, हा एक मुद्दा. बरं, त्यात फक्त मराठी येत नाहीत, त्यात मग ते काय तुझं बॉलिवूड आहे, मॉलिवूड आहे, हॉलिवूड आहे, टॉलिवूड आहे, सगळेच जण एकत्र येतात ना एक. आणि सुट्ट्यांचे दिवस बघून तर मोठे मोठे त्याच्यावरच बसलेले असतात. म्हणजे जे बॉलिवूडचे लोक आहेत ते तर सुट्ट्यांकडे बघूनच असतात. तर त्यामुळे त्या 48 आठवड्यात 100-125 सिनेमांना न्याय कसा मिळणार? आणि मग चांगला सिनेमा असला तरी तो आपल्याला बघायला कसा मिळणार? तो चांगला आहे असं म्हणोस्तोवर तो गेलेला असतो, काढलेला असतो, त्याचे शोज संपलेले असतात, एकच शो असतो मध्यरात्री 1 वाजता किंवा पहाटे 8 वाजता. अशा वेळेस कोण कशाला बघायला जाईल? आणि मग लोक टी व्हीवर बघतात आणि मग नंतर भेटून, अरे तो चांगला पिक्चर होता तुमचा राव, कसं काय आला नाही टॉकीजला? येऊन गेला असं ते सांगण्यापलीकडे काय राहतं? तर त्याच्यामुळे ह्याचा विचार जेव्हा होईल त्यावेळी मग वेगवेगळ्या कलाकृतीला, आता तू जसं सकस साहित्य म्हणतोस, सकस साहित्य खूप आहे आपल्याकडे, त्याच्यावर खूप म्हणजे आपण पिढ्यानपिढ्या कलाकृती करू शकू एवढ्या निश्चित आता साहित्यकृती आहेत आपल्याकडे. पण त्यासाठीचा प्रेक्षक वर्ग, त्यासाठी लागणारं बजेट, हे सगळं ह्याचं प्रमाण एकदा कोणीतरी हुशार माणसांनी जर बघितलं तर त्यातून ते निश्चित सुटका होईल असं वाटतं. नाही, म्हणजे याच्यातला साधा भाग असा की सरांच्या कल्पना आवडून त्याच्यावर चित्रपट करावा असं यांनी ठरवून 11 वर्ष झाली. म्हणजे मकरंद अनासपुरे हा इतका सध्याचा लोकप्रिय नट आहे, आणि तरीसुद्धा 11 वर्ष जावी लागतात. ही खूप कठीण आणि गंभीर गोष्ट आहे.
कायद्याचं बोला हा काही खूप जास्त पैसे खर्च करून केलेला पिक्चर नव्हता. पण मकरंदवर त्यावेळेला चंद्रकांत कुलकर्णींनी टाकलेला विश्वास आणि माझ्यावर त्यांनी तो चित्रपट लिहिण्यासाठी टाकलेला विश्वास, या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत ना. तर असा निर्माता मिळाला पाहिजे, असा दिग्दर्शक मिळाला पाहिजे, तर हे सगळं होतं. म्हणजे त्याच्यातली मी जी भाषा वापरली मकरंदसाठी, ती भाषासुद्धा म्हणजे असं काही नव्हतं की असं ठरवलं किंवा मराठवाड्यातली भाषा आहे ही आता आपल्याला सर्व दूर पोचवायची आहे आणि म्हणून असं लिहायचं, असं काही नव्हतं. म्हणजे माझ्या दृष्टीने मी ऐकलेलं होतं भरपूर. आपण जे आधी पाहिलं वऱ्हाडपासून ते सगळी जी भाषा ऐकलेली होती, स्वतः याचं काम मी दासूच्या एकांकिकेत पाहिलेलं होतं. त्यानंतर टिकल ते पॉलिटिकलमध्ये तो होता, ते पाहिलेलं होतं. आणि एकदा हा केशव कुंतलगिरीकर करणार आहे म्हटल्यानंतर मग हा कसं बोलू शकेल याची मला कल्पना होती. म्हणजे माझ्याकडे मी मोठेपणा घेत नाही, पण जसे पार्श्वगाय विचारतात की कोण हिरो आहे आणि त्या पद्धतीने ते गातात, तसं त्या पद्धतीने ते कॅरेक्टर पकडण्याचा मी प्रयत्न केला, एवढंच म्हणता येईल. पण मला आता याच्या बोलण्याच्या संदर्भामध्ये बोलायचं आहे ते हे की ही जर तुम्हाला दृष्टी असेल की काय लोकांना आवडू शकतं आणि काय चांगलं आपल्याकडे आहे, तर निश्चितपणे आपण काहीतरी करू शकतो. पण याच्याच म्हणण्याप्रमाणे मल्टिप्लेक्स आहेत, आता सिंगल स्क्रीन थिएटर्स किती आहेत आणि मग कशाच्या आधारे आपण आशा ठेवायची असा प्रश्न निर्माण होतो. सकस साहित्यकृतीवर करताना रमेश इंगळे उतरातकरांच्या काय कादंबरीचं निशाणी डाव अंगठा, त्याच्यामध्ये देखील मकरंद होता आणि त्याच्यातलं ब्लॅक ह्युमर लोकांना इतकं आवडतं, म्हणजे ज्यांनी तो सिनेमा पाहिला त्यांना असं कायद्याचं बोलासारखा तो पण खूप आवडतो असं माझ्या लक्षात आलं. तो पण प्रशांत आणि मी असं दोघांनी लिहिलेला होता. त्याच्यात अर्थात रमेश इंगळे उतरतकरांचं कॉन्ट्रिब्युशन खूप मोठं होतं, कारण त्यांची भाषा होती, ती भाषाच आम्ही ॲडॅप्ट करायचा प्रयत्न केला. परंतु चांगल्या साहित्यकृतीवर पण पिक्चर निघतात, पण हा म्हणतो तसं ते नंतर चांगले ते कळतं. जेव्हा ते चालू असतात थिएटरमध्ये तेव्हा लोक म्हणतात की ठीक आहे बघूया, आणि बघूया म्हणेपर्यंत तो चित्रपट गेलेला असतो. मध्ये बोलता बोलता एक समीक्षक बोलले की तो गरड का दिसत नाही, आणि ते गमतीचा भाग म्हणून ते म्हणाले की तो काही सिनेमा आहे का त्याच्यात गरड दिसायला. म्हणजे थोडंसं आपण सिनेमाला काहीतरी त्याच्यात गडबड असते अशी एक आपसुकच एक समज नाही, झाली. पण त्याला शिव तुला आम्ही कदाचित प्रश्न विचारतो की या तुझ्या सिनेमामध्ये गरड आहे की नाही? तो सिनेमामध्ये आहे पण तो पडद्यावर दिसत नाही. अच्छा, त्याच्यामुळे त्यांची जी अपेक्षा होती की तो यावा, काहीतरी धोतर बितर काठी बिठी आणि एखादं निळू फुलेसारखी एंट्री वगैरे, तसा काही नाही आहे तो. पण तो आहे, सतत त्याची शॅडो ही त्याच्यामध्ये आहे. तर मी आता तुमची मुलाखत घेण्यापेक्षा किंवा संवादक होण्यापेक्षा आता तुमच्या दोघांच्याही समोर आणि प्रेक्षकांच्या समोर मी परीक्षार्थी म्हणून बसतो. आता सिनेमा म्हणून दोघांनाही हा प्रश्न आहे की तुमची काय अपेक्षा असू शकते पाचोळाकडून? मी आधी बोलतो. म्हणजे एक तर त्यातलं सगळं शोकात्म यावं, कारण बघ मराठी वाचकांनी प्रेम केलेल्या ह्या शोकात्मक कादंबऱ्या महत्त्वाच्या आहेत. आता भाऊंची पाचोळा असेल किंवा उद्धव शेळकेंची धग असेल, त्यातली नायिका ज्या पद्धतीने दोघांनीही रंगवली आहे ती खूप महत्त्वाची आहे. ती तशी यावी ही एक अपेक्षा. आता तुझी रंगावृत्ती बघताना थोडंसं त्याची एक चुणूक आम्हाला दिसली आणि ती भावली पण. पण बऱ्याचदा काय होतं की खरोखरीचं वाटणं, म्हणजे तुम्ही प्रेक्षकांना ते इल्युजनसुद्धा खरं आहे हे भासवणं हीच खरी कला असते. तर ते आम्हाला खूप खरं वाटलं पाहिजे, ही माझी फार स्वाभाविक अपेक्षा आहे. म्हणजे जरी 5 दशकं त्या कादंबरीला लोटली असली तरी त्यातली शोकात्मता अजूनही तशीच आहे, टवटवीत आहे. तर ती तेवढी भिडावी. ती भिडली की मग कालखंड कुठलाही असला तरी त्याला गौण महत्त्व असतं, कारण तुम्ही तितक्या ताकदीनं ते भिडवणं कुठल्याही कालखंडात कुठलीही गोष्ट, तर ती दिग्दर्शकाची खरी प्रतिभा असते. ती तुझ्याकडनं येईल आणि त्याची अपेक्षा मी जास्त करतो.
बाकी राहतो सादरीकरणाचा मेळ, तर त्यांच्या भाषेमधनं ते कळलंच आहे की ती थेट मराठवाड्यातली बोलीभाषा त्यांनी पकडली. आणि लातूर किंवा गंजगोलाईसारखा परिसर हा आम्हाला तितका त्या कालखंडात घेऊन जावा असं एक दिग्दर्शक म्हणून तुझ्याकडनं अपेक्षा आहे. बाकी तू चांगलं केलं असशील, कारण तुझ्याकडे इतका मोठा हे आहे, काय म्हणूया, तू खरं तर तसा हुशार दिग्दर्शक आहेस. आम्हीच येडे निघालो असं ते. आम्ही इक्विपमेंट वगैरे शोधत इकडे तिकडे हिंडतो, लोकेशन शोधत, पण तुला सगळंच उपलब्ध असल्यामुळे कदम साहेबांनी जवळपास मला वाटतं आजचा हा सेटसुद्धा इतका चांगल्या पद्धतीनं उभा केलेला आहे की खरं आणि त्यातून खूप चांगली कलाकृती अपेक्षित आहे. हे एवढं साधं आणि सरळ. नाही, मला मुख्य म्हणजे चिंता नाही आहे तुझ्या हातात असल्यामुळे, पण महत्त्वाचं वाटतं की तिचं निवेदन कसं येणार. घटना तर येतील की कोणीतरी येऊन सांगेल की अरे नवीन मशीन आलं बरं का, किंवा हा म्हणेल नाही मी आता असाच विचार केला की भानाला पाठवावं, किंवा जे काही प्रसंग आहेत ते. पण तिचं जे निवेदन आहे, जी त्या कादंबरीची सगळ्यात मोठी ताकद आहे, सगळ्यात मोठी शक्ती आहे, ते निवेदन कसं आणणार. ते तुम्ही फॉरेस्ट गंपसारखं मागूनच घेणार की तुम्ही प्रत्यक्ष काहीतरी तिच्या मनातलं सुचवायला काहीतरी अजून टाकणार त्याच्यात. हे कसं केलं याच्याबद्दल मला खूप उत्सुकता आहे. आणि मला असं वाटतं की आपण ह्यावर बोलतोच आहोत, तर तुझ्याकडे काही जर मेकिंगचं किंवा ह्याचं काही असेल तर ते आम्हाला बघायला आवडेलच की. का तू थेट आम्हाला टॉकीजमध्येच दाखवणार आहेस? नाही, मी खरं म्हणजे फार अवघड प्रश्न. आणि कोविड झालेला असताना सुद्धा कोविडपेक्षा जास्त चिंता ज्याची मला होती तो प्रश्न खरं म्हणजे सरांनी विचारला. मी त्याचं थोडक्यात उत्तर देतो. आणि बऱ्याचदा सिनेमाचा इंटरेस्ट, सिनेमाचं मेकिंग बघून निर्माण होतं. छोटंसं एक 3 मिनिटाची ती क्लिप आहे, ती पण आपण बघूच. पण अजित सरांनी जो प्रश्न विचारला की हा म्हणजे भीतीदायक प्रकार होता. जी कादंबरी जेव्हा वाचली आणि जेव्हा सिनेमा करायचा ह्या अँगलनी जेव्हा वाचायला गेलो, तर जसं सुरुवातच त्याची आहे की बरं चाललं होतं, कोणाचं 1 नव्हतं का 2 नव्हतं. हे आपले मिस न्यूयॉर्क कापड शिवत बसायचे, मी आपली रोजीरोटीसाठी काम करायचे, भाना होता, अमुक होता. एवढं सहज, नितळ, शुद्ध, कुठलाही त्याच्यामध्ये आविर्भाव नाही आहे. म्हणजे मराठी भाषेची समीक्षा वगैरे त्याच्यावर आपण बोलू नये, आपला अधिकार नाही आहे, किंवा लिटरेचर मराठीचा. पण सिनेमामध्ये 1970मध्ये जेव्हा ही कादंबरी प्रसिद्ध झाली तेव्हाच ज्याला वेस्टर्न क्लासिक्स आले होते, जे द गुड, द बॅड, द अगली वगैरे असे सिनेमे तुम्ही पाहिलेले आहेत सगळे. ज्याचा एक शोले सारखा आपल्याकडे आपण सिनेमा पाहिला की गब्बर सिंग क्रूर म्हणजे क्रूरच असतो, किंवा तो ठाकूर जो असतो तो चांगला म्हणजे चांगलाच असतो, त्याने एकदाही भ्रष्टाचार केलेला नसतो, किंवा तो वीरू जो असतो तो गेलेलाच असतो. असं सगळं एक्स्ट्रीम सगळं सिनेमात तेव्हा हॉलिवूड किंवा युरोपियन सिनेमामध्ये पण यायचं. जेव्हा न्यू वेव्ह आलं त्याच्यामध्ये सिनेमामध्ये आणि मेकर्स विचार करायला लागले, दुसऱ्या महायुद्धानंतर पुन्हा विचार करायला लागले की हे आपण सत्य मांडत नाही आहोत. मी गेली 4 वर्ष MGMमध्ये आहे. मी ते सिनेमातले लोक इथे एक मुलगा आणि एक मुलगी बोलत बसलेत आणि जवळ आलेत, आणि सिनेमात जसं 200 लोक सारखे कपडे घालून डान्स करतात, त्यांची अजूनही मी रियालिटीमध्ये वाट पाहतो की इथे असं का घडत नाही. ते जे घडतच नाही ते सतत सिनेमातनं दाखवलं जायचं. म्हणून एक रिव्हिजनिस्ट अप्रोच किंवा रिव्हिजनिस्ट वेस्टर्न असा एक प्रकार त्याच्यात आला, ज्याचं द पॉवर ऑफ द डॉग नावाच्या फिल्मला यावर्षी बेस्ट डिरेक्शनचा ऑस्कर पण आहे त्या महिला दिग्दर्शिकेला. मला हे फार चमत्कारिकरित्या जाणवलं की ह्या कादंबरीच्या लिखाणामध्ये तो रिव्हिजनिस्ट अप्रोच आहे. इट इज नॉट अबाउट गुड अँड बॅड, इट इज बियॉन्ड गुड अँड एव्हिल. ह्याच्यात कोण वाईट आहे, गरड वाईट आहे का, विलन कोण आहे या कादंबरीत, तर त्याच्यात कोणी विलनच नाही आहे, गरड पण नाही आहे. किंवा गरड जे करतो ते आपण सगळ्यांनी केलेलं आहे ना कधी ना कधी तरी, की चायला ह्याला दाखवतोच मी आता, हा नडलाय का मला. तर हे सतत चालतं. म्हणजे तो फार सरंजाम कोणीतरी आहे किंवा असंही नाही आहे. हा रिव्हिजनिस्ट अप्रोच कसा कन्व्हर्ट करायचा, तर सुदैवाने MGMमध्ये आल्यानंतर
जो एक मास्तर झाल्यानंतर बऱ्या अंशी निवांतपणा मिळतो. सुदैवाने मी अडॅप्टेशन थिअरीचा थोडा अभ्यास करत होतो आणि फिल्म नरेटॉलॉजीवरती माझं काम चालू होतं. तर त्याच्यात मला साधारणतः 3-3.5 वर्ष झाली सरांनी ती कादंबरी आम्हाला देऊन. 1.5व्या वर्षाच्या दरम्यान मला काही सूत्र त्याच्यातली सापडली आणि डेफिनेटली सर त्याच्यात मार्गदर्शन करतच होते. स्क्रीन प्ले जो बनला तो सरांच्याच गायडन्समध्ये तो बनला. आमच्यात काही चर्चा अशा झाल्या की त्याला आणूयात का. मग सगळ्यात मोठी गडबड ही होती की आमचं फार लेखकांविषयी सगळ्यांचाच आमचा राग आहे कादंबऱ्या लिहिणाऱ्यांविषयी की तानीसारखं तुम्ही कॅरेक्टर टाकता. ती तानी कशी आणायची, कुठून आणायची, तिला काला दिला की ती मम करत बसते, ती द्वाड ती हसायला लागते. हे त्या लहान पोरीकडनं कसं करून घ्यायचं. म्हणजे आजसुद्धा तुम्ही बघितलं असेल की तानीला आम्ही नाटकासारखं एक बोचकं करून ती तानी दाखवली आणि ती नेऊन ठेवली तिने तिकडे. कारण 8 महिन्यापूर्वी जी तानी सिनेमात तुम्हाला दिसेल थोडीशी आत्ता, ती 8 महिन्यातच आता मोठी झालेली आहे आणि 8 महिन्यापूर्वी ती जी रडायची आता ती रडत नाही आहे. तर ह्या सगळ्या अडचणींना कसं सिनेमात आणता येईल. तर खरं म्हणजे कदम सर इथे आहेत, त्यांनी जे एक अंगण दिले त्या सिनेमासाठी. मुक्ता बर्वे इथं आली होती आणि ती म्हणाली की सिनेमा बनवत बनवत सिनेमा शिकवणारी शाळा अशी तुमची शाळा आहे. तर एक मुक्त अंगण मिळालं. 7,000 स्क्वेअर फीटचा शूटिंग फ्लोअर आहे. तिथे सेट आम्ही आमचा लावलेला आहे. जेव्हा वाटलं संध्याकाळी की आता उद्या जाऊन हा सीन परत रिशूट करू, तिथे लाईट्स आहेत, तिथे कॅमेरा आहे. मग काही सीन की आता आपण पावसाळ्यात हे घडला असेल प्रसंग, मग त्या सेटवरती पाऊस पाडायचा असेल तर त्यासाठी इंजिनिअरिंगच्या मुलांनी आम्हाला दिलेली ती रेन मशीन असेल, स्टॉम फॅन असतील, पाळापाचोळा येतो, वावटळ घरात शिरते, हे सगळं करायला एक फ्रीडम जे असतं ना, फायनान्शियल फ्रीडम, ते फ्रीडम इथे मिळालं. आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं की तो एक धाडस मी केलेला आहे. पण प्रामाणिकपणे तुम्हालाही आणि सगळ्या मान्यवरांसमोर मी सांगतो की सगळ्या इथं जेवढे लेखक आहेत, भारत सासणे सर पण आहेत, त्यांनासुद्धा मला विनंती आहे की कुठल्या तरी एकाच दिग्दर्शकाला त्याचे राईट्स नका देऊ. शास्त्रीय संगीतातला जसा ख्याल असतो ना, तो कुणीही गातो ना आणि कितीही वेळा गातो. म्हणजे आज मी जो पाचोळा केलेला आहे तो बरा वाईट जे काय असेल ते सरांनी, बोराडे सरांनी जसं म्हटलं की मी आता ते चौकात मांडलेलं आहे तसं आम्ही मांडू. तुम्ही दगडं मारा, जे करा, लाड करा, जे करायचं ते करा. पण पुन्हा 4-5 वर्षांनी पाचोळा करायची आम्हाला संधी द्या. कारण 5 वर्षानंतर तो शास्त्रीय गायक पुन्हा त्याची समज वाढते. आत्ता जो बनलेला आहे तो मी आणि माझ्या टीमची जी काही समज आहे, आमची जी काही ऐपत आहे, ते झाडावरनं चिंचा खूप खाली पडत होत्या, पण आमच्या युल्याच्या हातात जेवढ्या आल्या तेवढ्याच घेऊन आम्ही काहीतरी केलेलं आहे. तर पुढे पण आम्हाला तो सिनेमा करायला मिळावा. कधीतरी आम्ही तो चांगला सिनेमा नक्की करू अशी मी ग्वाही देतो. आणि मला वाटतं आपण त्याचं एक 3 मिनिटाचं मेकिंग बघू आणि पुढे मग प्रोमो पण बघूयात त्याचा.